Zee24 एक पाऊल पुढे. ड्रॅगनच्या कचरट्यात ब्रह्मपुत्रा आपण बोलतोय याच विषयावर चीनने केलेल्या ब्रह्मपुत्रेवरील आक्रमणासंदर्भात बोलतोय. आपल्यासोबत परिणिता दांडेकर आहेत पुण्याहून. दांडेकर मॅडम, काय सांगाल? या अगोदरही आपण पाहिलं की पाकिस्तानने आपल्या कच्च्या खाडीवर कब्जा केला होता. अर्थात ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावरचा न्याय येईलच लवकर. पाकिस्तान नंतर आता चीन देखील एका नदीवर, ब्रह्मपुत्रा नदीवर कब्जा करते आणि या साऱ्याकडे आपण त्यावेळेला लक्ष देत नाही आणि अर्थात त्यानंतर आपण पावलं उचलतो. एकूणच दुर्लक्ष होतंय का या साऱ्या प्रकारांकडे? आपण आतापर्यंत भारतात आपण एक जवळजवळ 100च्या वर नद्या आपल्या ट्रान्सबाउंडरी नद्या आहेत, ज्या 2 देशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत, छोट्या छोट्या उपनद्या धरून. आपण बांगलादेश बरोबर नद्या शेअर करतो, चायना बरोबर करतो, नेपाळ बरोबर करतो, भूतान बरोबर करतो, बांगलादेश बरोबर, पाकिस्तान बरोबर करतो. खूप देशांमध्ये जसं की बांगलादेश किंवा जसं की पाकिस्तान, आपली इंडस वॉटर ट्रीटी आहे पाकिस्तान आणि आपल्यामध्ये. या ट्रीटीमध्ये पण बघायला गेलात तर भारताची जी प्रतिमा राहिली, या प्रत्येक ट्रीटीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आत्ता पाकिस्तानने भारताला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये नेलेलं आहे जम्मू काश्मीरमधल्या धरणांवरून, आणि त्यांना जे वाटते की सिंधू नदीच्या उपनद्यांवरती आपण जे धरण बांधतो त्यावरून. तर नक्कीच भारताने जास्त याच्याबद्दल प्रोएक्टिव्ह राहायला पाहिजे. पण मला असं वाटतं की थोडं डेमोक्रेटिक आणि ओपननेस जर आपण डेटाबद्दल आणि होणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल दाखवला आणि तो जर आपल्याकडून आला तर हा एक खूप महत्त्वाचा धडा. कारण साऊथ एशियामध्ये भारताकडे खूप वेगळ्या पद्धत नजरेने बघितलं जातं आणि आपल्याला जर लीडरशिप रोल खरंच घ्यायचा असेल तर आपल्याकडून काही चांगल्या पावलं पुढे पडायला पाहिजेत. फक्त भीतीची, फक्त घाबरवणारी, फक्त वर्चस्व गाजवणारी अशी नाहीत, तर सर्वसमावेशक, डेमोक्रेटिक आणि ओपन अशी जर आपण पावलं दाखवली तर बाकीचे देश कदाचित आपल्याला त्याच्यात सपोर्ट करतील. बांगलादेश आणि भारतामध्ये बऱ्यापैकी आत्ता डिस्कशन्स चालू आहेत. आपण असं म्हटलं आहे की बांगलादेशच्या लोकांनी भारतात येऊन आमचं EIA बघावं, आमचं प्रोजेक्ट बघावं. अशी जी पावलं आहेत याच्यामुळे परस्परांमध्ये सामंजस्य आणि विश्वास वाढणार आहे. आणि हे जर झालं तर मला माहित ना, पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे, एका देशाची मालमत्ता नाही. या साऱ्या गोष्टीवर केवळ समंजसपणा करून आता भागणार नाहीये, तर कुठेतरी ठाम पावलं, ठाम निर्णय, ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. आणि या सगळ्याचा विचार करता, कायदेशीर अभ्यास करता आणि किंबहुना आपल्या राष्ट्राच्या सरहद्दीचा विचार करता या आळा घालता येईल आपल्याला. आपल्याला लॉंग टर्म विचार हा करावाच लागणार आहे आणि एस्पेशली ब्रह्मपुत्रेच्या बाबतीत आपल्याला लॉंग टर्म विचार करावाच लागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं चायना हा या क्षणी, या घडीला जगातला सर्वात मोठा धरण बांधणारा देश आहे. ब्रह्मपुत्रेकडे त्यांचे इतके दिवस, म्हणजे यार्लुंग सांगपोकडे, सियांगकडे त्यांचे इतके दिवस जरा कमी लक्ष होतं, खूप अनेक त्यांच्या अडचणींमुळे. त्यांना भारताला कुठल्याही प्रकारचा हे करायचं होतं म्हणून नाही, तर त्यांचं दुर्लक्ष होतं खूप विविध कारणांमुळे, जी कारणं आता हळूहळू कमी व्हायला लागलेत. ही 3 धरणं चायनाने जी सुरू केली ती सुरुवात आहे. चायना यार्लुंग सांगपोचं, सियांगचं हायड्रो पोटेन्शियल पूर्णपणे वापरणार आहे आणि ह्याच्यात काहीही उगं किंवा खूप वेगळं नाही आहे, कारण आपण तेच करतोय. आपण आत्ता काय करतोय? आपण लोहित, दिबांग आणि सियांग ह्या ज्या 3 महत्त्वाच्या उपनद्या आहेत ज्या मिळून ब्रह्मपुत्रा तयार होते, या 3ही नद्यांवर असंख्य जास्त प्रमाणात धरणं बांधतोय. आत्ता या घडीला अरुणाचल प्रदेशमध्ये जवळजवळ 30,000 मेगावॉटचं धरण बांधकाम हे आत्ता आपण सँक्शन केलेलं आहे आणि त्यातलं काही सुरू आहे. ह्याच्यावरती खूप तिकडे प्रॉब्लेम्स. आणि जेव्हा भारत बाकीच्या देशांमधलं सोडा, जेव्हा भारतात धरणं बांधतं, जेव्हा 2 देशांमधलं नाही तर 2 राज्यांमधला प्रश्न आहे, तेव्हा पण आपण ट्रान्सपरन्सी दाखवत नाही. तेव्हा पण आपण आसामला सांगत नाही की अरुणाचलमधल्या धरणांचं नक्की आसामवरती काय परिणाम होणार आहे. तुम्हाला एक छोटं मी उदाहरण देते. लोअर डेम्बे म्हणून धरण आहे, 1750 मेगावॉटचं, अरुणाचलमध्ये होते. जस्ट जेव्हा लोहित नदी आसाममध्ये प्रवेश करते तेव्हा हे जे धरण आहे याच्यामुळे 100 किलोमीटर खाली आसाममध्ये, 100 किलोमीटर खाली, विचार करा तुम्ही, धरणाच्या भिंतीच्या लेव्हल फ्लक्च्युएशन ज्या होणार आहेत त्या 22 तास कमी राहणार आहेत आणि 2 तास 7 फूट उंच होणार आहेत, जेव्हा ते फ्लशिंग फ्लोज करणार आहेत तेव्हा इमॅजिन करा, या पद्धतीचे इम्पॅक्ट्स आहेत, हे वाढणार आहेत. चायनाची ही जी धरणं आहेत ती 100पेक्षा थोडेसे जास्त लांबीवर आहेत, पण या सगळ्यांचं क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट ज्याला म्हणतो तो खूप मोठा असू शकतो. तो होणार आहे. जसे आपण धरण बांधायला असूचलेले आहोत, सगळ्या ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीच्या गोष्टींचा
गाशा गुंडाळून तसंच चायना करणार आहे. त्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा करू शकत नाही नक्कीच चायनाकडनं आपण वेगळी अपेक्षा काय करणार. मुळात मॅडम दुर्दैव हे आहे की आपल्याला पाण्याचा वापर विनियोजन कसं करावं हेच धोरण आपल्याला कळत नाहीये. असलेल्या देशातल्या साधन संपत्तीचा आपण वापर करत नाहीये. पर्यायानं बाहेरून येणाऱ्या किंवा आपलीच जी नदी आहे जिचा आंतरराष्ट्रीय पातळीवर 2 राष्ट्रीय पातळीवर देखील याचा विचार केला जात नाहीये. हे दुर्दैव आणि खेदानं हे नमूद करता येण्याची आज वेळ आली आहे. याच विषयावर आणखीन चर्चा. आंतरराष्ट्रीय नियम काय म्हणतायत, चीनवर कशा पद्धतीनं आपल्याला दबाव आणता येईल, या सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास एक पाऊल पुढे.